अनेकदा ज्या वेळेला एखादा मूवी बघायला थिएटरमध्ये जातो त्यावेळेला आपण आपल्यासोबत पॉपकॉर्न घेऊन जातो, खायच्या गोष्टी घेऊन जातो, आपण आपल्या फ्रेंड्स बरोबर जातो, ग्रुप्स बरोबर जातो. पण आता एक असा मूवी आलाय जिथे लोक तुम्हाला असा सल्ला देतायत की तुम्ही तिकडे टिश्यू पेपर्स घेऊन जा. आणि का तर हा मूवी बघून लोकांना इतकं प्रचंड रडायला येतंय की तुम्ही विचारही करू शकत नाही. म्हणजे लोक खाली पडतायत आणि अगदी कोणीतरी घरात आपल्या गेल्यासारखं की जेव्हा एखाद्या वेळेला खूप मोठं हार्ट ब्रेक होतं त्या वेळेला जसं आपण रडतो तसे लोक हा मूवी बघून रडतायत, हा चित्रपट बघून रडतायत. आणि हा चित्रपट दुसरा तिसरा कुठलाच नसून यशराज फिल्म्सचा सय्यारा हा मूवी आहे. आता या चित्रपटात नेमकं असं काय दाखवलंय तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण या सिनेमासाठी लोक तुफान गर्दी करतायत आणि एस्पेशली जेन झी म्हणजे जनरेशन झेड जी आहे ती या मूवीसाठी जातीये. आणि या मूवीचा इम्पॅक्ट त्यांच्यावरती इतका झालाय की आता ते त्यांचे पर्सनल हार्टब्रेक्स, त्यांच्या लव्ह स्टोरीज हे सोशल मीडियावरती शेअर करतायत. अनेक व्हिडिओज तर असे सुद्धा व्हायरल झालेले आहेत ज्यामध्ये लोक IV लावून म्हणजे हातामध्ये इंजेक्शन लावून, सलाईन लावून हा मूवी बघायला आलेत. इतकी या मूवीची क्रेज तयार झाली आहे. पण हे सगळं नेमकं का घडतंय, काय स्ट्रॅटेजी याच्यात यूज करण्यात आलेली आहे आणि सोशल मीडियावरती आता या मूवीच्या क्रेजवरून मीम्स जे आहेत ते सुद्धा तयार व्हायला सुरुवात झाली आहे. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. 2025 या वर्षाचा जो सिनेमा सगळ्यात हिट होणार आहे असं म्हटलं जातोय तो मूवी दुसरा कुठलाही नसून सय्यारा आहे असं म्हटलं जात आहे. याच्यातली स्टारकास्ट कुठली आहे तर असं नाहीये की याच्यामध्ये शाहरुख खान आहे किंवा रजनीकांत आहे ज्यांचे सिनेमे अगदी आधीपासून सुपरहिट होतात. पण या सिनेमामध्ये दोन नवीन कलाकार आहेत आणि त्यांचा हा सय्यारा चित्रपट 2025चा सगळ्यात मेमोरेबल किंवा सगळ्यात जास्त हिट होणारा मूवी ठरू शकतो असे अंदाज सध्या बांधले जात आहेत. आणि ते का बांधले जात आहेत तेही आपण बघणार आहोत. पण सय्यारा चित्रपट हा असा मानला जातोय जो जेनझीला वेड लावणारा आहे. कुठेतरी ज्या जेनझीला कायम प्रॅक्टिकल म्हणून बघितलं जातं तेच जेनझी आता थिएटरमध्ये जाऊन रडतायत, त्यांचे हार्टब्रेक सोशल मीडियावर शेअर करतायत. आणि हे सगळं का झालंय तर त्याच्या मागची स्ट्रॅटेजी सुद्धा आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. याच्यावरती सायकोलॉजिस्ट जे असतात त्यांनी सुद्धा प्रचंड प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. अनेक लोक असं म्हणतात की जे व्हिडिओज सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत, जे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहेत, हे सगळे प्लॅन्टेड ॲक्टर्स आहेत. म्हणजे हे सगळे खोटे लोक आहेत आणि त्यांना आणून चित्रपटगृहात बसवलंय आणि त्यांचे हे व्हिडिओज काढून व्हायरल केले जात आहेत. पण असं नसून असं मोस्टली असं आता या सगळ्यामध्ये वाटतंय की हे सगळे जे आहेत ते खरे व्हिडिओज आहेत. कारण हा चित्रपट बघून लोकांना खरंच रडायला येतंय. पण हे सगळं का होतंय तर त्याचं सोपं एक कारण आहे, ते म्हणजे त्यांची स्ट्रॅटेजी. यशराज फिल्म्सचा सय्यारा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. पहिल्या 4 ते 5 दिवसांमध्येच त्यांनी 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केलेली आहे. आणि पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी हा चित्रपट रिलीज झाला त्या दिवशी त्यांनी 21.5 कोटींची कमाई केली होती. म्हणजे अगदी छावा या चित्रपटाला सुद्धा हा चित्रपट जो आहे तो टफ देतोय. पण छावासाठी आपण बघितलं होतं की विकी कौशल आणि सगळ्याच कलाकारांनी प्रचंड त्यांनी मार्केटिंग जे आहे ते केलेलं होतं. वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये ते केलेले होते. तिथे जाऊन त्यांनी त्या चित्रपटाबद्दलचं प्रमोशन केलं होतं. पण सय्यारा या चित्रपटाचं फारसं प्रमोशनही झालेलं नव्हतं. सुरुवातीला या चित्रपटाचे फक्त गाणी जी आहेत ती व्हायरल झाली, टीजर व्हायरल झाला, नंतर या गाण्याचे जे रील्स आहेत ते व्हायरल झाले आणि जो अल्बम आहे, म्युझिक अल्बम, तो हिट झाला. आणि नंतर चित्रपट आल्यानंतर अचानक त्याची क्रेज वाढली. या सिनेमाची स्टारकास्ट खूप मोठी आहे किंवा याच्यामध्ये खूप मोठमोठे कलाकार आहेत जसं की शाहरुख खान, रजनीकांत असंही नाहीये. तरीही हा सिनेमा हिट झालाय. या टेक्निकला किंवा या स्ट्रॅटेजीलाच सायलेंट मार्केटिंग असं म्हटलं जातं. या सिनेमामध्ये जे दोन कलाकार आहेत आहान पांडे आणि अनित पद्दा, ह्या दोघांचा सुद्धा हा एका प्रकारे बॉलिवूडचा सगळ्यात मोठा डेब्यू मूवी आहे. याआधी अनित पद्दा हिनं काही ठिकाणी काम केलेलं होतं. सलाम वेंकीमध्ये तिने एक ब्रीफ भूमिका जी आहे ती केलेली होती. पण आहान पांडे जो चंकी पांडे यांचा पुतण्या आहे त्याचा तर हा पहिलाच सिनेमा आहे आणि या दोघांच्याही ॲक्टिंग स्किल्सचं प्रचंड कौतुक केलं जात आहे. तुम्ही असा विचार करत असाल की स्टारकास्ट ही प्रचंड मोठी नाहीये, मग हा सिनेमा इतका सुपरहिट कशामुळे होतोय? तर असाच एक सिनारिओ किंवा अशीच परिस्थिती आली होती ज्या वेळेला आशिकी 2 रिलीज झाला होता 2013 मध्ये. त्याचे सुद्धा दिग्दर्शक हे मोहित सुरीच होते. त्यावेळेला त्यांनी जी स्ट्रॅटेजी वापरली होती तीच स्ट्रॅटेजी, तीच मार्केटिंग टेक्निक त्यांनी या वेळेला सुद्धा वापरलेली आहे आणि बहुतेक त्याचाच इम्पॅक्ट आपल्याला थिएटर्समध्ये बघायला मिळतोय, बॉक्स ऑफिसवर बघायला मिळतोय.
सायलेंट मार्केटिंग म्हणजे त्यांनी काय केलेलं होतं, तर आशिकी 2 वेळेस सुद्धा त्यांनी जी गाणी होती ती रिलीज केली आणि जे पोस्टर रिलीज केलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला हिरो आणि हिरोईन कोण आहेत याची अजिबात कल्पना नव्हती. श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर हे दोघं सुद्धा त्यावेळेला नवखे होते. ते सुद्धा पहिल्यांदाच चित्रपटामध्ये काम करत होते. त्यावेळेला सुद्धा यशराज फिल्म्स यांचंच ते प्रोडक्शन होतं किंवा त्यांचाच तो सिनेमा होता आणि त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्यांचे चेहरे रिव्हील केले नव्हते. म्हणजे मोहित सुरी हे स्वतः त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितलेलं आहे की मी गोव्याला गेलो होतो त्यावेळेला मी या दोघांबरोबर तिथं फिरत होतो, पण तेव्हा लोक मला ओळखत होते आणि त्या दोघांना ओळखत नव्हते. आणि ज्या वेळेला चित्रपट रिलीज झाला त्याच्यानंतर अगदी म्हणजे 3 ते 4 तासांमध्येच हे दोघं जे होते ते खूप मोठे सुपरस्टार्स झालेले होते. ते दोघं खूप छान दिसतात किंवा ते फिल्मी बॅकग्राऊंडचे आहेत म्हणून ते सुपरस्टार्स झालेले नव्हते, तर चित्रपटात लोकांना त्यांचं जे काम होतं ते आवडलं, ते त्यांच्याशी कनेक्ट झाले आणि म्हणून ते अगदी काही तासांमध्येच सुपरस्टार्स झालेले होते. आणि तसंच तीच टेक्निक जी आहे ती या वेळेला सुद्धा वापरण्यात आलेली आहे. सैयारा या चित्रपटासाठी सुद्धा आहान पांडे आणि अनित या दोघांना सुद्धा त्यांनी प्रमोशन्सचा भाग केलेलं नव्हतं, त्यांनी इंटरव्ह्यूज दिलेले नाहीयेत किंवा ते कुठल्याही रियालिटी शोजमध्ये जाऊन त्यांनी चित्रपटाला प्रमोट केलेलं नाहीये. आणि ह्यालाच सायलेंट मार्केटिंग म्हणतात, कारण त्यांना बघून किंवा त्यांचं काम बघून ज्या वेळेला प्रेक्षक जो असतो तो त्यांच्याशी इमोशनली कनेक्ट करतो त्यालाच आणि त्याच्यामुळेच हा सिनेमा जो आहे तो हिट होतो, त्याला सायलेंट मार्केटिंग अशी टेक्निक म्हणतात. आणि ती टेक्निक मोहित सुरी यांच्यासाठी या वेळेला सुद्धा सक्सेसफुल झालेली आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मग इतकं सगळं होतंय तर लोक इतके का रडतायत, म्हणजे असं काय आहे स्टोरीमध्ये? तर अगदी थोडक्यात त्याची स्टोरी सांगायची झाली, घाबरू नका तुम्हाला स्पॉयलर्स देणार नाहीये मी, पण अगदी थोडक्यात स्टोरी सांगायची झाली तर हे दोघं सुद्धा म्युझिक क्षेत्रात काम करत असतात. आहान पांडे जो आहे तो एक गायक असतो आणि अनित ही एक सॉन्ग रायटर असते, ती गाणी लिहित असते. ते दोघं एका ठिकाणी भेटतात आणि मग चित्रपटामध्ये असं कळतं की अनित हिला एक आजार होतो आणि मग त्यानंतर या दोघांची लव्ह स्टोरी जी आहे ती कम्प्लिटली बदलते. गाण्यांवरचा फोकस जातो आणि या दोघांच्या लव्ह स्टोरीवरती चित्रपटामध्ये फोकस येतो. आणि मग पुढे काय होतं तर तेच तुम्ही बघणार आहात. पॅरासोशल रिलेशनशिप्स नावाचा एक कॉन्सेप्ट असतो आणि सायकोलॉजिस्टचं असं म्हणणं आहे की प्रेक्षकांचं अनेकदा असं होतं की चित्रपट बघताना चित्रपटातली जी पात्र आहेत त्यांच्याशी त्यांचा एक इमोशनल बॉन्ड फॉर्म होतो आणि मग तो इतका स्ट्रॉंग होतो किंवा तुम्हाला त्यांच्यासाठी इतक्या स्ट्रॉंग भावना वाटतात, त्यांच्याबरोबर जे चित्रपटात घडतंय किंवा स्क्रीनवरती जे घडतंय ते बघून तुम्हाला इतकं भरून येतं किंवा तुम्हाला इतका आनंद होतो त्यांच्यासाठी की त्याला पॅरासोशल रिलेशनशिप्स असं म्हटलं जातं. आणि तुम्हाला हे जे वाटत असतं त्याच्यामुळेच मग तुम्हाला आनंद होणं, रडू येणं, दुःख होणं हे सगळं त्याच्यामध्ये होतं आणि त्याचा परिणाम अर्थातच बॉक्स ऑफिसवरती होतोच. पण असं होऊ शकतं की हे व्हिडिओज जे आहेत ते खोटे नाहीयेत, म्हणजे लोकांचे रडतानाचे व्हिडिओज खोटे नाहीयेत, तर त्यांना जेन्युनली याच्यामध्ये वाईट वाटलंय किंवा त्यांना जेन्युनली तितकं रडू आलंय असं होऊ शकतं, असं सायकोलॉजिस्टनी सुद्धा सांगितलेलं आहे. या चित्रपटाची इतकी क्रेज का आहे ते तर आपण बघितलं, पण याचे असंख्य मीम्स सुद्धा तयार होत आहेत. कारण ज्या वेळेला ते रडतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावरती येतात त्याच्यानंतर अर्थातच ते लोक जे रडतायत त्यांना ट्रोल करायला लोकांनी सुरुवात केली, नेटिझन्सनी सुरुवात केली आणि म्हणूनच प्रचंड मीम्स जे आहेत ते सोशल मीडियावरती तयार झालेले आहेत. आणि पुढचे काही दिवस सुद्धा जर तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावरती अमिषा पटेलचा एक रडतानाचा व्हिडिओ किंवा जिफ दिसला तर घाबरू नका, हे समजा की ते या चित्रपटाच्या संदर्भातलंच ट्रोलिंग आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं, तुम्हाला या सगळ्या क्रेज बद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर असे व्हिडिओज आणखीन बघायचे असतील, तुम्हाला जर एंटरटेनमेंटसाठीचे व्हिडिओज बघायचे असतील तर तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. तुम्ही जर अजून मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.